महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मतभेद आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। तर सत्ताधारी असो वा विरोधक चेहरा लागतोच असं संजय राऊतांनी म्हटलंय। सीएम पदाचा चेहरा कोण? महाविकास आघाडीमध्ये मतभेद। महाविकास आघाडीत सीएम पदाच्या चेहऱ्यावरून मतभेद असल्याचं समोर। सीएम पदाचा चेहरा समोर ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही, पृथ्वीराज चव्हाण यांचं मत। ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल, पृथ्वीराज चव्हाण। सत्ताधारी असो वा विरोधक चेहरा लागतोच, संजय राऊत यांचं म्हणणं। राहुल गांधी ठाकरेंनी सातत्यानं मोदी शहांच्या विरोधात आवाज उठवला असं संजय राऊत यांनी म्हटलं। कोणतीही पर्वा न करता राहुल गांधी आणि ठाकरे यांनी आवाज उठवला असं संजय राऊत म्हणतायत। लोकसभेला राहुल गांधींना चेहरा बनवता आलं असतं, संजय राऊत यांचं म्हणणं। निवडणुकीला सामोरं जातो तेव्हा आपण कोणीही चेहरा प्रोजेक्ट करत नाही, चेहऱ्याची गरज नाहीये। आम्ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर निवडणूक लढणार आहे आणि ती निवडणूक आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही तो जाहीरनामा पूर्ण करणार आहे। त्यामुळं मला वाटतं की अशी परंपरा नाही आणि असं काही मान्यता मिळेल असं मला वाटत नाही। आणि परंपरा अशी आहे की निवडणूक झाल्यावर ज्या पक्षाच्या सर्वात जास्त जागा येतील त्या पक्षाला मुख्यमंत्री पद मिळतं। मग कुठल्या व्यक्तीला करायचं त्या पक्षाचे नेते ठरवतात। विरोधी पक्षाचा चेहरा हा उद्धव ठाकरे मी असं म्हणत नाही, पण उद्धव ठाकरे सातत्याने जेव्हा या देशामध्ये मोदी व शहा यांच्या अत्याचाराविरुद्ध, अन्यायाविरुद्ध कुणी आवाज उठवत नव्हतं, तेव्हा या देशामध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते सातत्यानं कोणतीही पर्वा न करता